विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं त्यांचे चेअरमन संचालक मंडळ या ठिकाणी साहेबांचं गावात स्वागत आणि सन्मान करत आहे। त्यानंतर सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या शिवतेज ग्रामविकास मंडळाच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतो। शिवतेज ग्रामविकास मंडळाचे सदस्य त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। सगळे एक जरा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लांडे साहेब तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण एवढ्या उशिरा एवढ्या रात्रीच्या वेळी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिला। सर्वप्रथम ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो। खरं तर वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि साहेबांचा पुढील डोंगरगावचा कार्यक्रम गृहीत आणि लक्षात धरून आपण या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांचा नामोल्लेख काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रास्ताविकेला सुरुवात करतो। खरं तर तिरंगा यात्रेच्या निमित्तानं काल परवा आपण 78वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा केला आणि या 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर देशाच्या प्रगतीचा आणि त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेत असताना आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याचा आपण आढावा घेत असताना जर मागची 10-20 वर्ष जर महाराष्ट्र घडणीतली सोडली तर गेली 40 वर्ष आपला तालुका जे आपल्या बाउंड्रीवरचे तालुके आहेत त्यांच्या मनानं पाठीमागे राहिल्यासारखा वाटलं। जसं की सिन्नर असेल, इगतपुरी असेल, संगमनेर असेल, जुन्नर असेल, आपण नेहमी जायचो आणि आपल्याला नेहमी वाटायचं की आपला तालुका फार पाठीमागे आहे आणि इतर तालुक्यांची प्रगती त्या मनानं बहुतेक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी खूप वेगानं पुढे चाललं आहे। परंतु जसं 40 वर्षाच्या काळात ज्या गोष्टी घडल्या नाही त्या आमदार साहेबांनी या ठिकाणी 4 वर्षात करून दाखवल्या। त्यांचा काही कार्यकाल या ठिकाणी कोरोनाच्या काळात 1 वर्ष गेलं, त्यानंतर विरोधी बाकावर बसण्यात 1 वर्ष गेलं, परंतु जो उरलेला आपला कालावधी होता त्यामध्ये आपल्या कामाचं स्पिरिट आणि कौशल्य दाखवून आमदार साहेबांनी या ठिकाणी साधारणतः 2100 कोटीच्या आसपासचा निधी आपल्या या तालुक्यासाठी आणला आणि त्या 2100 कोटीच्या निधीमध्येच आपल्या गावासाठी त्यांनी भरभरून योगदान दिलं की ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंडसाठी 10 लाख, त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजेच्या विषयासाठी तलाठी कार्यालयासाठी 35 लाख, त्याचबरोबर नारी भवन कार्यालय जे महिलांसाठी सुरक्षिता म्हणून आणि बसण्या उठण्याचं ठिकाण म्हणून नारी भवनासाठी या ठिकाणी त्यांनी 15 लाख दिले। त्याचबरोबर केवळ नारी आणि शेतकरी हाच विभाग न पाहता तरुणांच्याही सुरक्षेसाठी या ठिकाणी त्यांनी व्यायामशाळेसाठी 10 लाखाचा निधी या ठिकाणी दिला। त्याचबरोबर आपले ग्रामपंचायत आणि मार्केट कमिटीचे सदस्य नारायण नाईकडे आणि त्यांच्या टीमने वेळोवेळी पाठपुरावा करून युवगाव ते गंगारा रस्ता यासाठी 60 लाख निधी त्यांनी दिला आणि ते काम प्रगती पथावर आहे। त्याचबरोबर जी आपली नेहमीची समस्या होती की आपलं थांबुडी ते डोंगरगाव आणि विरगाव या परिसरातला जो रोड आहे इथून देवटांचा जो पट्टा आहे यासाठीचा 5 कोटीचा निधी त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला। हे सर्व कामं करणे त्यांनी या ठिकाणी, त्याचबरोबर कब्रस्थानासाठी या ठिकाणी त्यांनी सुशोभीकरणासाठी 20 लाखाचा निधी या ठिकाणी दिला। या सर्व त्यांनी या ठिकाणी कामं केली त्यासाठी आपण सर्वप्रथम त्यांचे टाळ्या वाजवून मनपूर्वक स्वागत करू। कारण आपल्या इतिहासात आपल्या गावाला 5-10 लाखापेक्षा 15 लाखापेक्षा जास्त कामांची माहिती नव्हती, परंतु ही करोडोची कामं भेटतात आणि एक आमदार प्रत्येक गावासाठी करोडोचं काम करू शकतो। ही खरं तर फार अभिमानाची आणि आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे आणि साहेबही मोठ्या अभिमानानं सांगतात की मी ज्या गावात माझं काम नसेल मी त्या गावात मत मागायला जाणार नाही, असा हिंमतवाला आमदार या ठिकाणी आपल्याला भेटला। म्हणून आपल्या या तालुक्याचं भाग्य आणि आपल्या सर्वांचं हे भाग्य की आपण अशा माणसाला निवडून दिलं आणि पुन्हा एकदा आपल्याला या कामासाठी आपल्याला ती संधी या ठिकाणी पुन्हा उपलब्ध होते। आपण त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आपली या ठिकाणी आहे। साहेब नेहमी म्हणतात की मी सामान्यांमधला माणूस आहे, परंतु साहेब आपण सामान्यांमधले माणसं आहात, परंतु सामान्यांमधले आता आपण थोडं ओळखायला शिका की मोह में राम आणि बगल में छुरी घेऊन येणारे किती, कारण आपण सर्वसामान्य जनतेचे आमदार आहात हीच आपली ओळख आहे। परंतु साहेब काय होतं की आता तुम्ही एवढे निधी दिले, आमची गावागावामध्ये स्पर्धा लागली,
की ह्या गावाला एवढं दिला, मला आम्हाला दिला पाहिजे, त्या गावाला दिलं एवढा दिला पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्तानं काय झालं की शेजारी गावं एकमेकांच्या गावांच्या थोड्या किंवा अपप्रचार करायला लागले. आणि माझ्या गावच्या बाबतीत सांगायची परिस्थिती झाली तर साहेब आमची ग्रामपंचायत 9 आणि सोसायटी 13 एकाचे असल्या कारणानं गावातील जे सामाजिक राजकीय आणि तालुक्यात महाराष्ट्रातील जे सामाजिक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतात त्यांचं गावात वेलकम करण्याची नैतिक जबाबदारी आमची. परंतु आमच्या बाबतीत एक कन्सेप्ट तयार केली गेली किंवा तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचली असेल नसेल मला माहित नाही, परंतु तालुक्यात तर ही चर्चा झाली की हे गाव नेमकं काय भूमिका देते. परंतु साहेब एवढं विकास कामं तुम्ही आम्हाला दिले, या माध्यमातून मी तुम्हाला खात्रीपूर्वकपणे सांगतो की आमची काहीच कन्सेप्ट नाही. आम्हाला विकास पुरुष हवाय, कामाचा माणूस आहे आणि तुम्ही आम्हाला एवढी कामं दिली, येणाऱ्या काळात आम्हाला तुमच्याकडून कामं भेटणार आहे. साहेब आता या ठिकाणी आपण दिलेल्या कामाचं झालं, आम्ही प्रत्येक कामामध्ये फार नुकसान आणि एकच काम टाकले. तसे फार अजून करण्यासाठी भरपूर काम आहे. परंतु हा जो माळ रस्ता आहे की आपण जे म्हणलं की 40 वर्षाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढताना आज आपण तालुका गती घेतो, त्याचप्रमाणे आमचा तो माळा रस्ता आहे. आपण साहेब तिथं जाऊन आला की त्या माळामध्ये जाण्यासाठीचा आम्हाला जर एखादा पेशंट आणायचा असला किंवा एखाद्याची मौत जर बाहेर आणायची असली तर शेजारच्या सिन्नर तालुक्यातल्या गावातून किंवा दुसऱ्या मार्गाने आणावं लागते. म्हणून साहेब जाता जाता आपण एवढं तुम्ही शब्द दिलाय जात. आमच्या ग्रामपंचायतची टीमनं नाना नायकोडी आणि त्यांचे सर्व सदस्य असतील, संग्राम असेल, अमोल असेल, त्यांचे महिला आमचे उपसरपंच पूनमताई मोरे असतील, त्यांच्या सर्व सदस्यांनी आपल्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. साहेब जाता जाता या पंचवार्षिक मधलं आपण तेवढी भेट आमच्या गावाला देऊन जावा ही या ठिकाणी नम्रपूर्वक विनंती करतो. आणि आपण आले या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो.